आपण बोलावं. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. कारण महाराजांचे जय जयकार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि आता जगाला पुढे जाता येत नाही. आज देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेते दिवा पाटील साहेब यांना कोटी कोटी प्रणाम. दिवा पाटील साहेब जे काही प्रेरणास्थान त्यांचे होते ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्थान. आपल्याला सांगू इच्छितो की दिवा पाटील साहेबांना इथला जो शेतकरी गट होता, एक गाव कामोठा गाव काहीतरी आहे इथे, आणि त्यावेळेला त्यानं काहीतरी एक अंदाजे 1 करोड रुपये दिले होते असं काहीतरी तो मॅसेज आहे. आणि त्यांनी सांगितले एक काम कर, हे पैसे काय करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती उभी करायची, हे मला द्यायचं. ते मग सांगायचं काय की हे जे नेतृत्व असतं हे नेतृत्व लोकांसाठी त्या ठिकाणी ते समर्पित असतात, जनतेसाठी ते समर्पित असतात, शेतकऱ्यांसाठी समर्पित असतात, त्यांचं योगदान असतं. आणि ही प्रेरणा कुठून आलेली असते? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्याकडून आलेली असते. ही प्रेरणा त्यांच्याकडून आलेली असते. आणि म्हणून आज या दिनाच्या नाव का, त्याच्याने लोकांमध्ये काय प्रेरणा दिली की ज्या ज्या गावचं ह्या देशामध्ये जो तालुका असेल, जिल्हा असेल, पंचकृषी असेल, त्या पंचकृषीमध्ये ज्यांनी त्या पंचकृषीतल्या त्या जिल्ह्यातील लोकांसाठी, त्या तालुक्याच्या लोकांसाठी पूर्ण हयात घालवली, समर्पित त्या जीवन त्या ठिकाणी, ती त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे. या देशामध्ये अनेक उंचीची माणसं आहेत, त्यांचं कुठेही नाव दिलं तरी काय हरकत नाही, कारण देशच त्यांचा आहे. परंतु या भूमीमध्ये ज्याचा संघर्ष त्या भूमीत झालेला आहे, ज्या भूमीमध्ये त्याचा रक्त सांडलेला आहे, तो त्या नागरिकांचा आहे. तर अशा वेळेला ह्या आंदोलनाने एक दिशा दिली. आणि याचा पहिला प्रयोग कुठे झाला असेल तर उत्तर भारतामध्ये एक एअरपोर्टला नाव तिथल्या स्थानिकांचं दिलं गेलं. या चळवळीची प्रेरणा आहे. आणि ह्या अनुषंगाने बोलत असताना दिवा पाटील साहेबांच्या योगदानाच्या बाबतीत अनेक झाले. परंतु एक आपल्याला ठाऊक आहे की आता सिडकोची जी घरं आहेत, अफोर्डेबल घरं म्हणतो आपण, अनेक मुद्द्यापैकी एक मुद्दा त्यामध्ये सांगतो की सिडकोची आता लॉटरी असते आणि आपण घरं आपण घेतो, गरिबांसाठी घरं, प्रधानमंत्री आवास योजना अतिशय चांगलं आहे, आम्ही नाही बोलत, गरिबांसाठी लॉटरी काढली जाते. आता काही काही तिथं घरं परवडत नाही म्हणून लॉटरीचा होत नाही, त्याची किंमत खाली आणावी. परंतु कोणाला दिली पाहिजे? हो, ज्या वसाहतीच्या बाजूला आहे त्यांना दिली पाहिजे. हे अफोर्डेबल घरं. परंतु हे अफोर्डेबल घरं आज आम्ही म्हणतो ना, त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं की या शहरामध्ये 40% लोकसंख्या जी राहते ती दिवा पाटील साहेबांचे योगदान आहे मला सांगायचं आहे. जी 12.5% आपण म्हणतो जमीन परतावा जो देशासाठी कायदा केला, ह्या देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात आणि फक्त पैसे दिले पडत काही नाही त्याच्यानंतर. परंतु दिवा पाटील साहेबांनी जमीन परतावा हा एक कायदा केला गेला. आणि त्या जमीन परताव्यामध्ये जी काही जमिनी भेटल्या त्याला भले आज आम्ही 12.5% म्हणत असतो, परंतु जमीन परताव्यामध्ये इथे आपण बसलेले हे सर्व 12.5%तलेच आहेत. जवळजवळ 90% जे गावठाण विस्तार योजनेमधले आहेत, गरिबांसाठी मिळणारी घरं. आपण ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला तो घर अफोर्डेबल होतं. आपण टेंडरमधलं घर घेऊ शकले असते का सांगा मला?
एखादा मोठ्या बिल्डर कडून टेंडरचा जो भूखंड आहे, जे निविदेने घेतलेल्या भूखंडावर तो घर तुम्हाला परवडला असता का? जो आपण सानपाडा सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17 नंतर वाशी गावामध्ये, सानपाडा गावामध्ये ही जी घरं आहे, माहिती बिल्डरला जमीन स्वस्तात भेटली आणि जमीन स्वस्तात भेटली म्हणून घरं स्वस्तात भेटली. आता जमीन स्वस्तात कशी भेटली हा तर प्रश्न आहे ना. कारण माझा प्रश्न साधा आहे की आपण जे टेंडर प्लॉट आहे त्याची किंमत, त्या जमिनीची किंमत जास्त असते. जर जमिनीची किंमत जास्त असेल तर घर जास्त भावाने भेटेल का? शिर्के साहेब बरोबर ना, काळे साहेब तिथे बसलेले आहेत, खैरे साहेब बरोबर की नाही, सोनवणे साहेब तुम्हाला विषय माहितीच आहे. मग तो जो परवडणारा घर आपला टेंडर प्लॉट मध्ये नसता भेटला, पण इथे जो अफोर्डेबल भेटला त्याला कारण एकच आहे. पण इथे जो अफोर्डेबल भेटला त्याला कारण एकच आहे की जमीन स्वस्त. बिल्डरला जमीन कशी भेटली? स्वस्त भेटली. आता स्वस्त जमीन कशी भेटली हा प्रश्न आहे ना. स्वस्त याच्यासाठी भेटली की आंदोलन झालं, शासनाच्या विरोधात आंदोलन झालं का जमीन परतावा. आता आंदोलन झालं त्याच्यामध्ये माणसं मारली गेली, हो, रक्त सांडला गेला. काय म्हणतो, रक्त सांडला गेला. तिथे अनेक लोक जायबंदी झाले. आम्हाला आठवते आम्ही लहानपणी असताना जुगाव आहे, वाशी जुगाव, जो टोन आपला फादर अँगण्याच्या दरम्यान तिथे आंदोलन, पहिलं आंदोलन तिथे झालं. तिथे दगडफेक झाली आणि मग माणसं मारली गेली, रक्त सांडलं गेलं. त्यावेळेला सरकारने या शेतकऱ्यांना जमीन परतावा दिला. काय दिला? जमीन परतावा दिला. मग जमीन परत दिली. 12.5%, 100% जमीन घेतली, त्यातून 12.5% दिली. 12.5% पैकी 9.5% दिलं. ही 9.5% जमीन शेतकऱ्यांनी ती शिडको करून नाहीच जमीन काढू शकत, मी बिल्डरला दिलं आणि बिल्डरला ते स्वस्त भेटले. म्हणून तुम्हाला काय दिलं? तुम्हाला काय भेटलं? स्वस्त घरे भेटली. हा योगदान आहे, मला सांगायचं आहे. मला काय सांगायचं आहे, हा खरा योगदान दिवा पाटलांचा. म्हणून शहरामध्ये आपण शहरी मंडळी आहोत. या शहरामध्ये आम्हाला एकच सांगायचे की या युग पुरुषांचा आपल्यावर उपकार असतात. या युग पुरुषांचा अनेक अनंत उपकार असतात. आम्हाला स्मरण झालं पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक स्मरण आपण या ठिकाणी ह्यांना काय आदरण झाले देऊ शकतो आपण. या ठिकाणी आपण छत्री भेट आहे. छत्री म्हणजे काय हो? एक आधार आहे, हो, एक सावली आहे. ती ही जी युग पुरुषाने आपल्याला एक आधार दिलेला आहे, हे हक्क दिले, अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार दिलेला आहे. हे फक्त एक चिन्ह आहे. ते या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आपण इथे आलेले बसलेले आहेत. संजू नाईक साहेब, आम्ही एकाच, ते थोडंसं मला वाटतं एक वर्ग पुढे असेल असं वाटतं मला, मागे पुढे कुठेतरी असेल. आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये, त्यावेळेला निवडणुका चालायच्या कॉलेजमध्ये, आपल्याला माहिती असेल ना कितीतरी निवडणुका लढवल्या असेल. कॉलेज पुढे निवडणुका चालायच्या ना, त्यावेळेला आमच्याकडचे चांगल्या निवडणुका जोरात व्हायच्या. आम्ही विरोधात, हे ते विरोध, आम्ही एकमेकाच्या विरोधात असायचो. आणि त्यावेळेला त्यांचे CR असायचे, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये निवडणूक म्हणजे CR होणे, आपला GS होण्यासाठी चढाओढ असायचे. परंतु आम्हाला कधीच आटपलं नाही. ते आज सुद्धा आटपत नाही कार्याच्या माध्यमातून. आणि म्हणून या ठिकाणी संजू नाईक साहेब हे जे आपले माजी खासदार आहेत, हे आमचा पाठबळ आहे. विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थी, आजची विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे तर की निवडणुका संपल्या ना हो, देशाला प्रतिनिधित्व कसा भेटेल मला सांगा ना. निवडणूकच नाही आहे. शिक्षण असलं पाहिजे आणि शहाणपण सुद्धा असलं पाहिजे. आज आम्ही इथे उभे आहोत, हे कॉलेजमध्ये निवडणूक लढवल्यामुळे आम्ही इथे आहोत, कॉलेजपासून. आणि साक्षीदार आहेत. या ठिकाणी मला जे आमचे मच्छीमार बांधव इथे या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची मागणी काय की बाबा या खाड्या संपल्या, समुद्र संपलं, आमचं पुनर्वसन आणि नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सन्मान्य नाईक साहेब सुद्धा त्या ठिकाणी, संजू नाईक साहेब स्वतः बोलले की त्या ठिकाणी मच्छीमार जो बांधव आहे त्या नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आपण आज या ठिकाणी बसलेला व्यक्ती आहे, याचं तर पुनर्वसनाची गरज आहे.
ज्या वेळेला पाम बीचला आला तो काय होतं, चिखल होतं ना हो, काय होतं तिथे. वाशी गावाला काय होतं, सेक्टर 6ला आलं, 7ला आलं वाशी, सेक्टर 7, 8, 14, 15, 16 काय होतं त्यावेळेला. एक लहान बालाला घेऊन आलं होतं. आज तो मोठा झाला, त्याचं लग्न होतं. आता तो गरीबच राहिले ना त्याचं वडील. त्याने काय करायचं, त्याने कुठे जायचं, त्याचं तर पुनर्वसन व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही अनेक वेळा सांगितलं की ही जी अफोर्डेबल घरं आहेत, प्रधानमंत्री आवास योजना ही जी घरं आहेत, शिडकूची घरं आहेत, या घरांमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे 50%. या शहरामध्ये राहणारा जो नागरिक आहे त्याच्यासाठी 50% रिझर्वेशन असलं पाहिजे. या शहरामध्ये या शहरातल्या नागरिकांनी विकासासाठी पैसा दिलेला आहे. सोनासाहेब, मी आपल्यासोबत चर्चा झाली काले साहेब, या शहरामध्ये जो का आपण या ठिकाणी आहोत आता या हॉलमध्ये, हे पैसा आपला आहे. आपण दुकाने घेतली, घरं घेतली, मकान घेतला, हे पैसा त्यांचा आहे. जमिनी आपल्या आहेत. या शहराच्या विकासाचा पैसा या शहरातल्या नागरिकांचा आहे आणि जमिनी या भूमिपुत्रांच्या आहेत. म्हणून या शहरामध्ये धनुसाहेब, या शहरामध्ये ही जी हाऊसिंग स्कीम आहे त्यामध्ये 50% आरक्षण असला पाहिजे. कोणाला, या शहरातल्या जो या शहरात राहतोय आणि इथला त्यांच्यासाठी 50% आरक्षण. लॉटरी बिटरी 50% नाही, परंतु आम्ही या ठिकाणी जमिनीची किंमत देणार नाही. काय बोललो, जमिनीची किंमत आपण नाही द्यायची. आम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्हाला देणार नाही, फक्त तुमची लायझनिंग फीस देणार. का ते ज्या कन्स्ट्रक्शनचे पैसा आपलाच आहे, पैसा कोणाचा आहे. हा मुद्दा मागे सुद्धा मी लावला होता. सांगण्याचं तात्पर्य या शहरासाठी आम्ही काय देतोय. ठीक आहे, या ठिकाणी जो भूमिपुत्र आहे तो आंदोलन करतोय, तो चळवळ करतोय, काहीतरी आपल्या हक्कासाठी घेतोय, पण ह्या शहरासाठी सुद्धा काहीतरी आम्ही दिलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की या शहराला पाणी जो विषय आहे, या शहराला जो धरण घेतलेला आहे ना, मोरबे धरण, या मोरबे धरण ज्या वेळेला घेतला त्यावेळेला महापौर संजीव नाईक साहेब होते. आज आपण नाही मुंबई सोडून कुठे गेले तर पाणी नाहीये. आपण पाहुणे ज्या ज्या ठिकाणी आपले नाते गोते आहेत, मुंबईला असेल, उल्हासनगर, कल्याण, ठाणा, डोंबिवली, जिथे जिथे असेल, त्यांच्या बाथरूम मध्ये 2-2 ड्रम आहेत. बरोबर आहे, आम्ही नाही ठेवत. काय म्हणतो, ही फक्त मेहरबानी नाईक साहेबांची मेहरबानी, त्यांची कृपा आहे. आणि त्यावेळेला महापौर संजीव नाईक साहेब होते. म्हणजे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 महापालिका मुंबई सोडून जर स्वतःचं धरण कोणाचं असेल तर आपला धरण आहे. आपण श्रीमंत आहोत, ती नाईक साहेबांची कृपा आहे. पण श्रीमंती आपल्याला आता कायम ठेवावी लागणार आहे पाण्याच्या बाबतीत. मग नाईक साहेबांनी अनेक वेळा सांगितलं, आपला पाणी चोरला जातोय आपल्याला तो, कारण त्यांची दूरदृष्टी आहे. 2003 साली पाणी नव्हता त्यावेळेला महिलांच्या डोक्यावर हंडा होता. आता परत हंडा येण्याची व्यवस्था होऊ शकतो. आपल्याला सतर्क राहावं लागेल, नाईक साहेबांच्या खंबीर पाठीशी उभं राहावं लागेल. आणि ह्या शहराला पाणी पाताळगंगा आणि इथून आपण बोललं पाहिजे. ह्या दिबा पाटील साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही शहराला काय देऊ शकतो. आणि ती पाण्याची व्यवस्था अखंड, कारण बाकी शहरामध्ये फार गंभीरता आहे. काही आपली मंडळी जातात आमच्याकडे, आता काही लोक जर थोडासा किंमत घर मोठा लहान पडला का ते पुढे सरकतात. आम्ही सांगतो बाबा तिकडे नका जाऊ, इथे सोनं आहे. पण तिकडे गेल्यानंतर घर मोठा असतो पण पाणी नसतं तिथे. बरोबर आहे ना, पाणी नसतं. म्हणजे हे जे मोठं देण आहे हे नाईक साहेबांचे देण आहे. आणि हे मोरबे धरण घेण्यासाठी त्यावेळेला आम्ही विरोधात होतो. मस्त आम्ही झुंजत होतो त्यावेळेला.
परंतु विरोधात असताना देखील त्यावेळेला हा ठराव आल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना सांगितलं विरोध करू नका राजेंद्र, नका विरोध करू, काम चांगलं आहे, नका विरोध करू. तुम्ही तिथे येतूर तर पहा, माझा हात वर आहे. भले आपलं त्यावेळेला विरोधक म्हणून पटत नसेल, पण एखादी चांगली गोष्ट आणली आपण, त्याला आम्ही विरोध नाही केला. त्या ठिकाणी अजिबात विरोध नाही केला. नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये हा त्याची जी काही त्याचा जो रुबाब आहे, आपला एक प्रतिष्ठा आहे, तो सन्मान आहे. आज ह्या ठिकाणी बसले डॉक्टर संजीव नाईक, त्यांची मेहरबानी आहे, त्यांची बुद्धी आहे, ते प्रतिष्ठा आहे ना. आज आपला लहान, आज तो आपला जो इथे बसले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा तर नातू ज्यावेळेला मोठा होईल त्यावेळेला तो पाहायला जाईल, त्यावेळेला त्याला आनंद मिळेल. खरंच ही नवी मुंबई महानगरपालिका आहे. आता पनवेलने त्याची थोडीशी कॉपी केली. आपली माणसं आहेत, चांगलं घेतलं पाहिजे. काय म्हणतोय, आपल्या चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण अनेक मुद्द्यावर नजर मारत असताना, अनेक मुद्दे ह्या ठिकाणी घेत असताना अलग देण्यात पाण्याचा मुद्दा असेल, पुनर्वसनाचा मुद्दा असेल, आपल्या पुनर्वसनाचा मुद्दा असेल. निशांनी रिडेव्हलपमेंटचा विषय घेतला. मुद्दा असा की माझ्याकडे तो मुद्दा येतो, पण होते काय की मी म्हणतो रिडेव्हलपमेंट हा पहिले जमीन मागा ना, जमीन मागा पहिला. सिडकोने जी घरं आपल्याला विकत दिली ना, ती जमिनी सहित विकत दिलेली आहेत. कशी दिली विकत? जमिनी सहित दिलेली आहेत. आम्ही फक्त ती भिंती आणि स्लॅब हाच आम्ही म्हणतो आमचा आहे. बंधू, ही शहर तुमचं आहे. आम्ही तर स्पष्ट म्हणतोय की या शेतकऱ्यांची जागा तुम्ही घेतली, नावावरून काढली ना. या शेतकऱ्यांची जागा राज्य सरकारने नावावरून काढली आणि इकडे भाडोत्री म्हणून दिले. हे चुकीचं आहे ना. आम्ही काय म्हणतो, अरे आपलेच आहेत ना, त्यांनाच मालकी द्या ना. इथून मालकी घेतली, इथे मालकी द्या. साधा सिंपल आहे हो, सरळ सरळ आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्हाला सुद्धा आमचीच जागा, म्हणजे इथल्याही शेतकऱ्यांची जागा जी नावावर होती ती परत 12.5% देताना ती परत भाडोत्री पण दिली. अरे तेवढी तरी नावावर दिली तर तुमच्या नावावर जमीन असते हो. जे आपण ज्या सोसायटीत राहता ना, आपण 12.5% सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17 वाशी गावामध्ये, त्या तरी जागा तुम्ही ज्या जमीन मालकाला जमीन दिली, ज्या जमीन मालकाला जमीन दिली, त्याच्या तरी नावावर द्या. हे तुमचा आमचा लढाई आपण उचलला पाहिजे मुद्दा हा. काय म्हणतोय राजे साहेब, शिर्के साहेब, हे मुद्दा आपण उचलला पाहिजे. तर सांगितलं पाहिजे, बाकी टेंडर प्लॉटचे तुम्ही कराच, पण हे तर आपला अधिकार आहे ना. शेतकऱ्याला दिलेली जमीन आहेत. आपण जे राहता याच्यामध्ये जवळजवळ 90% नागरिक ह्या 12.5% भूखंडावर राहतात. 90% 12.5% भूखंड राहतात. यांना तर जमीन मालकी मिळालीच पाहिजे, कारण शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी आहेत त्या. तर मित्र हो, आज दिवा पाटील साहेबांची या ठिकाणी पुण्यस्मरण म्हणून दिवा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळ लागणं ह्या देशातल्या शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांची प्रतिष्ठा आहे, त्यांचा सन्मान आहे, मान आहे. आपल्या गावाकडे, आपल्या जिल्ह्याकडे ज्याने आपल्यासाठी हयात घालवली, ज्याने आपल्यासाठी हयात घालवली, त्याचंच नाव त्या तिकडच्या प्रकल्पाला लागलं पाहिजे. ही याची प्रेरणा आहे की जेणेकरून ज्या काही निर्णय होतात ते निर्णय त्या भागातला जो नागरिक आहे आणि ज्या भागातल्या नागरिकांनी ज्या नेतृत्वाने हयात घालवलेला आहे, तो नागरिक, त्या भागातल्या लोकांची एक प्रतिष्ठा असते, एक आयडेंटिटी असते. काय असते? एक आयडेंटिटी असते. आणि ती आयडेंटिटी जर जिवंत ठेवायचं असेल, ती आयडेंटिटी हिसकावून द्यायची नसेल,
तर त्या ठिकाणच्याच व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणून दिवा पाटील ही आमची आयडेंटिटी आहे. डॉक्टर साहेब, ह्या इथे बसलेले अनेक नागरिक ज्या वेळेला मानव साखळी आंदोलन आणि 24 जूनच्या आंदोलनालाही हजर होते. सर्व हजर होते. यातले अनेक लोक हजर होते. कारण हे तर शेतकरी आहेत, हे सुद्धा कष्टकरी आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दिवा पाटील साहेबांच्या बाबतीत बोलतोय, पण ह्या देशातल्या जो विविध नेतृत्व आहे, त्या पंचक्रोशीतला नेतृत्व आहे, त्या जिल्ह्यातला नेतृत्व आहे, त्याचंच नाव त्या वास्तूला दिलं पाहिजे. ती त्यांची आयडेंटिटी आहे. आता आयडेंटिटी काय आहे हे बोलून मी माझं 2 मनोगत संपवतोय. इथे बसलेले जे काही नेतृत्व आहेत, इथे बसलेले नेते आहेत, नागरिक आहेत, ही मुलं आहेत या ठिकाणी बसलेले. आयडेंटिटी म्हणजे तो जो नेतृत्व आहे, नेतृत्व ते आपली आयडेंटिटी आहे. आणि आयडेंटिटीच्या पाठीमागे आपली त्याच्यासोबत आपलं पुनर्वसन आहे. काय आहे? आपलं पुनर्वसन आहे आणि आपला रोजगार आहे. काय म्हणतोय? आयडेंटिटीच्या सोबत तो आदर आहे, तो सन्मान आहे, तो रोजगार आहे, तो पुनर्वसन आहे. आणि ह्या शहरामध्ये जो भूमिपुत्र आहे, सोबत या शहरातला जो माणूस या ठिकाणी ज्यांनी पूर्ण आपल्याला या शहराच्या विकासासाठी पैसा दिलेला आहे, या शहराच्या विकासासाठी पैसा दिलेला आहे, त्यांचं कॉलेजमध्ये ॲडमिशन व्हायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. हा जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय, त्या एअरपोर्टमध्ये लागणारा जो रोजगार आहे, इथला जो भूमिपुत्राला मिळालाच पाहिजे. पण त्याच्यासोबत या शहराला ज्याने गुंतवणूक दिली, ज्याने पैसा दिलेला आहे, या शहरातल्या नागरिकांच्या सुद्धा मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. अधिकार आहे. काय म्हणतो? अधिकार आहे. आणि तो अधिकार आम्ही घेतला पाहिजे. आम्ही सरकारला सांगितले पाहिजे, पैसा आमचा आहे, जमीन या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे इथला जो काय रोजगार असेल, या नवी मुंबईतला रोजगार हा आम्हालाच, मग ते JNPT असू द्या, का इथला MIDC असू द्या, किंवा नवी मुंबई एअरपोर्ट असू द्या, ह्या मुलांना मी सांगतोय. काय म्हणते? ह्या मुलं आता ह्या ठिकाणी गुणगौरव चांगला मार्क्स घेऊन आलेले आहेत. या शहरामध्ये जर 100% जर रेसिडेंट झालं तर काम खायचे काय? खायचे काय? आपलं तर झालं. ह्या मुलांनी कुठे जायचं? गावाला जाऊन शेती करू शकतात का? कोण आहे शेती करणार की त्याचा रोजगार नाही भेटला तर? कोण आहे? चुकीचं बोललो काय मी? जाऊ शकता का तुम्ही? नाही जाऊ शकत ना. मग इथला रोजगार ठेवला पाहिजे ना. जो MIDC रेसिडेन्स होता ना, रेसिडेन्स करून देऊ नका. आता कमर्शियलच, ती फॅक्टरीज. ठीक आहे, आपण गावाला जाऊ आपण कुठे, आम्ही कुठे जायचा? इथल्या खाड्या समाप्त झाल्या, जायचं कुठे? आम्ही कुठे जायचं? मागे असं झालं का, आम्ही महापालिकेत त्या ठिकाणी आता पाऊस आला का सगळीकडे मे महिन्यामध्ये मीटिंग होतात. शहरातली साफसफाई करणं, शहरात पाणी साचू नये, हा विषय होत असं झाला पाहिजे. कारण आपण पांबीतला कधी पाणी साचला नाही, वाशिकावसा कधी पाणी साचला नाही. पण त्यावेळेला आयुक्त म्हणत होते की साहेब आम्ही सर्व डिसेल्टिंग करणार, शहरात पाणी साचणार नाही, सगळे घाण साफ करणार. त्यावेळेला साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही म्हणतो शहरात पाणी साचला नाही पाहिजे, घाण साफ करा. पण शहरातली घाण साफ करणं महत्वाचं आहे, ती गटर साफ करणं महत्वाचे, पाणी साचला नाही पाहिजे. पण ती घाण ज्या वेळेला खाडी जाते, ती खाडी कोणी साफ करायची? खाडी कोणी साफ करायचे? काय म्हणतो? खाडी कोणी साफ करायचे? ह्या शहरातल्या ह्या नागरिकांनी विचार केला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही पुनर्वसनाचा विषय घेतो, मच्छीमारांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मला त्यांनी एका अधिकाऱ्याने सांगितलं साहेब मच्छीमारीना, परंतु तुम्ही पुरावा कसा देणार? म्हणजे मासेमारी आता ही ब्रिज झाले, विकासाच्या सोबत आम्ही आहोत. माझा एक नारा आहे, वाढवण बंदरवाल्यांचा नारा आहे माझा. त्यानं तिकडे मेसेज दिलेला आहे,
प्रगतीच्या वाटा व्हा सामील आता. या देशातल्या सर्व नागरिकांना सांगतोय, आम्ही आंदोलन केले पाहिजे, पण प्रगतीच्या वाटा व्हा सामील आता. कोणाच्या नादी लागून या आडवा थांबवा नका. मग अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुम्हाला, आम्ही मग ते म्हणतात की याचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, याचा पुरावा काय देणार तुम्ही? अरे मासा मिळत नाही हाच पुरावा आहे. काय म्हणतोय? त्या खाडीत मासा मिळत हाच पुरावा आहे. शेतकऱ्याचा मालच त्या ठिकाणी विकला जात नाही हाच पुरावा आहे. मालने भरपूर पिकलेला आहे पण भावच भेटत नाही हाच पुरावा आहे. पाण्यामध्ये शेती वाहून गेली हाच पुरावा आहे. तर ह्या ठिकाणी ही जे नेतृत्व आहेत, दिबा पाटील साहेब सारखे नेतृत्व आहेत, ह्या नेतृत्वांचं नाव देणं ही आमची आयडेंटिटी आहे. हा रोजगार आहे, हे पुनर्वसन आहे, हा आदर आहे, हा सन्मान आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आत्ताची जी पिढी बसलेली आहे, इथली जी पिढी बसलेली आहे, हे सुद्धा यांचा सुद्धा अधिकार आहे. कारण ह्या मातीमध्ये आता रुजले. ही जी मुलं आहेत, ही आपली मुलं आहेत, ही आता मातीत रुजली. ह्या मातीशी समरस झाली. आता काय म्हणतोय, ह्या मातीशी समरस झालं, या वातावरणी समरस झालं. म्हणून तुमचा सुद्धा राईट आहे, तुमचा सुद्धा अधिकार आहे, तुमचा सुद्धा हक्क आहे. पण हे हक्क कोण आपल्याला सांगेल? या ठिकाणी दिबा पाटील साहेब आहेत, ND पाटील साहेब आहेत, शाहू फुले आंबेडकर आहेत. हे आपल्याला हक्क सांगतील. आपल्याला एक घर भेटलं, दुकान भेटलं, एक नोकरी भेटली, तिथपर आपल्या पोराने काय करायचं? आपल्या मुलाने कुठे जायचं? कुठे जायचं कुठे? तर हा जो आजचा जो दिवस आहे, हा जो गांभीर्याने मी घेऊन जातोय, कारण खरंच गांभीर्य आहे. कुठे जाणार? कुठे जास्त शहरामध्ये जाणार ना हो. शिफ्ट होऊन कुठे होणार आहे? नाही मुंबईतला 2 रूम विकला आणि पनवेलला 3 रूम भेटला. तो 3 रूम विकला आणि बोईसरला गेले, त्याच्यानंतर कर्जतला गेले. जाऊन कुठे जाणार आहे तो? पण ह्या पोराने कुठे जायचं भविष्यामध्ये, ह्याची तुम्ही चिंता करा, असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जे काही मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्याचा आपण बारकाईने विचार करा. या शहराचा विकास झाला पाहिजे, या शहराला सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, ह्या मताला आम्ही सर्व आहोत. परंतु ह्या ठिकाणी मुद्दा आहे की ह्या शहराचं भवितव्य आहे. नाईक साहेब आहेत पण कुठेतरी सुरक्षा आहे. शहर कधीच विकला असता हो, तुमचं खरं सांगतोय. आपण बारकाईने पहा. पण हा नाईक साहेब या शहरामध्ये नसा, शहराची 1 इंच जमीन नसते राहिले, 1 इंच जमीन नसते राहिले. मुलांना खेळायला सोसायटीमध्ये जागा आहे. नंतर पहिला मला सांगणार मुलं ओरडतात खेळू नका. फक्त नाईक साहेब या ठिकाणी खरंच म्हणजे नेतृत्व कसं असावं, आला ज्यावेळेला आम्ही जवळ गेलो त्यावेळेला समजते त्यांच्यामध्ये दयाभाव आहे. संघर्षातून आल्यात, जे संघर्षातून आलेले आहेत त्यांनाच समजतं की ह्या शहराला काय गरज आहे, कशाची गरज आहे. आणि त्यांच्यावर देखील जो प्रभाव आहे तो दिबा पाटील साहेब आहे, डॉक्टर फुले आंबेडकरांचा प्रभाव आहे त्यांच्यावर. आणि म्हणून या शहरातल्या DP मध्ये अनेक जागा थांबवल्या गेल्या, नाही तर काहीच नसतं राहिलं हो. आणि आपला आम्ही आभार मानतोय आणि अभिनंदन करतोय की जो आपण DPच्या वेळेला ज्या काही सूचना घेतल्या, सूचना मांडल्या, त्यावेळेला त्या सूचनाच्या आधारे या शहरातल्या अनेक जमिनी वाचल्या गेल्या हो. या मुलांना खेळण्यासाठी जागा राहिली थोडी हो, नंतर काही राहिलं नसतं. मग जेवढा आभार माना तेवढं कमी आहे. मित्र हो, आपण ह्या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलेले आहात. तुमचं आमच्यावर प्रेम आहे. आपण एका परिवारातले आहोत आणि आपला म्हणून आम्ही निशाण सांगला, आपला प्रभाग, आपला परिवार. हा परिवार का असाच नाव येत नाही हो, काय म्हणतोय, असंच येत नाही. आपण ह्या प्रेमाने या ठिकाणी येता. खरंच आम्हाला आनंद मिळतो, हिंमत मिळते, बल मिळतो. आपण ज्या वेळेला इथे ज्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित राहिला,
एक हिंमत येतो काम करायला, आनंद मिळतो. काय म्हणतो, आनंद मिळतो या ठिकाणी. परत परत काम करण्याची हिंमत मिळते हो, कंटाळा येत नाही. म्हणून आम्ही म्हणतो काम आम्ही करत नाही, तुम्ही काम करून घेता हो. ह्या विकासाची कामं आपण करून घेता. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं जेवढं मनापासून मी आभार मानणार तेवढं कमी आहे. या ठिकाणी आम्ही विकास करत नाही, विकास आपण करता. या ठिकाणी बसलेले नाईक साहेब अनेक अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. याचे खाडे साहेब तर आहेत, तिथे संस्थेचे आहेत खाडे यादव साहेब आहेतच. पण या ठिकाणी बसलेले अनेक अधिकारी आहेत. या ठिकाणी बसलेले रिटायर ACP आहेत, मंत्रालयातली माणसं आहेत. कोण आहे या ठिकाणी साहेब? लहान माणूस कोणच नाही हो, कोणच लहान माणूस नाही याच्यामध्ये, सर्व मोठी माणसं आहेत. आणि म्हणून ही मंडळी इथे येऊन जो काही या ठिकाणी आम्हाला हिंमत देते, बल देते, म्हणून आम्ही आपल्या प्रति अतिशय नम्र आहोत. एवढे नम्र आहोत की खरंच हे माझा परिवार आहे. म्हणून मागे एकदा मी बोललो होतो सर, की इथे आम्ही शेती केली, इथे मासे मारले, इथे शेती पिकवली, मासे मारले. तर शेतीच्या कणीस येतं ना, तो एक फूल असतं. शेती करत होते तर पीक येतं, तर फूल असतं एक. तशी यांची सेवा करताना हा एक शेतीच आहे, हा एक फूल आहे. हे फुलवताना जो का आनंद मिळतो, यांना सेवा देताना जो का आनंद मिळतो ना, तो आनंद फार आहे. त्यावेळेला पाम बीचला ही मंडळी आली, त्यावेळेला वाशीगावून आली, त्यावेळेला चिखल होता हो, चिखल होता ना पूर्ण. त्यावेळेला घरं घेतली, तर ह्याला सांगतात कुठे तुम्ही घरं घेतली मारायला. अशीच भाषा यांची. नातेवाईक बोलायची कुठे घरं घेतली इथे चिखलामध्ये, कुठे आले मारायला इथे. बरोबर काय चुकतं का? साहेब 5 वर्षानंतर तोच व्यक्ती आला आणि सांगितलं इथे घर भेटेल का आता, इथे घर भेटेल का? अजिबात भेटणार नाही. बरोबर आहे. ही तुमची मेहनत आहे, ही तुमची मेहनत आहे. आला त्या चिखलातून चालणं आला यांना, पण आज त्याचा जो सौंदर्य फुलवलं, पण त्याच्या पाठीमागे ही शक्ती आहे, नाईक साहेबांची शक्ती आहे. त्यांची शक्ती, आणि त्या शक्तीला आम्ही स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी माझं 2 भाषण संपवतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. दिबा पाटील अमर रहे. असं थोडासा जाता जाता थोडासा त्यांना, आता माझ्यानंतर संजीव नाईक साहेब येणार आहेत, तर थोडासा त्यांना जोश आला पाहिजे ना हो. ज्या युग पुरुषाचा स्मरण आपल्याला करायचं कसं केलं, कारण त्याने आपल्याला दिलेलं आहे ना. कोणी दिले? त्याने दिलेलं आहे. दिबा पाटील साहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब फुले. तर आपण जरा थोडीशी रग आली पाहिजे हो. कशी आली पाहिजे? विशेष मुलांना सांगतोय. तर परत एकदा घोषणा द्यायची आहेत. दिबा पाटील, दिबा पाटील, दिबा पाटील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आमचे शिवाजी गप्पा आहेत, हा कोपरा गप्पा आहे पूर्ण. बघा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, हा कोपरा, हा 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 राहून बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हा, हे शहाणपण आहे आता. धन्यवाद, नमस्कार, जय जय महाराज.